समर्थ रामदास स्वामींनी सांगितले, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. नमस्कार मित्रांनो, मी विनायक पवार ठाणे विज्ञाता या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती तुम्हाला ठाणे परिसरातील चालू घडामोडी, मनोरंजन तसेच भटकंती या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ते आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायबोली, आपल्या आवडत्या मराठी भाषेमधून. ठाणे विज्ञाता या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकन बटन प्रेस करायला मुळेच विसरू नका. त्यामुळे आम्ही टाकलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी आणि त्वरित मिळत राहतील. ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नव्या वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा आज 15 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची 1998 मध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावरती दुरुस्त झाली होती आणि यानंतर आता 26 वर्षांनी या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. ऑक्टोबर 2024 पासून नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आलं होतं. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून हे नाट्यगृह बंद होतं. या दरम्यान बऱ्याच मोठ्या प्रतीक्षेनंतर आता गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरू झाल्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार वर्गामधून सध्या सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. उद्घाटन समारंभासाठी गडकरी रंगायतन आणि त्याच्या समोरील संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी सुंदरपणे सजवण्यात आला आहे. ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्य कलावंताचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन आज म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा ठाणेकरांच्या सेवेत दाखल झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या उभारणीमध्ये ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. गडकरी रंगायतन हे कलावंताचे अविभाज्य भाग आहे. ही एक बिल्डिंग नसून ती एक जिवंत वास्तू असून ठाण्याचे हृदय असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच राम गणेश गडकरी रंगायतन ठाणेकरांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून ठाणे शहराला गडकरी रंगायतनशिवाय शोभा नाही असे देखील त्यांचे मत त्यांनी या प्रसंगी मांडले. गडकरी रंगायतांच्या मुख्य इमारतीवर राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व यांची शिल्पे आहेत.
तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मुळीच विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार. पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.